नाशकामध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतोय, देवयानी फरांदे खुलेआम बोलल्या। गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये नाशिक भाजपात असंतोष। नाशिक भाजपामध्ये आयारामांच्या प्रवेशादरम्यान प्रचंड राडा। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी का? गिरीश महाजनांना घेराव घालत विचारला गेला सवाल। ठाकरेंच्या युतीनंतर कार्यकर्ते पळू लागले। बुधवारी जल्लोष करणारे दिनकर पाटील आणि सुधाकर तांबोळी गुरुवारी भलत्याच पक्षात। प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता। जगताप यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी फोनवर चर्चा। राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपाला वंदे मातरमची आठवण। स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष भाजपचे लोक वंदे मातरम म्हणत नव्हते, राऊतांचा टोला। शिंदेंनी स्वतःची मुलं पळवावीत, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना सल्ला। महायुतीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरू। भाजपाचा प्रस्ताव शिंदेंना अमान्य। मुंबईचा तिढा कायम। आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी। संदीप देशपांडे यांचा पुन्हा एकदा त्याच शब्दात पत्रकार परिषदेतून आशिष शेलारांवर हल्ला। तुम्ही स्वतःचं हित पहा, मराठी माणसासाठी आपण सक्षम आहोत। शिवसेना नेता संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मराठ्यांवर पुण्यात अन्याय का? समाजाची पोस्टरबाजी। प्रभाग क्रमांक 21 मध्ये मराठाच उमेदवार पाहिजे। महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय। धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज कोल्हापूर मनपाच्या रिंगणात। आमदार किशोर जोरगेवारांना ते पत्र भोवलं। जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवलं। ठाण्यामध्ये राष्ट्रवादी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेणार। राष्ट्रवादी ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार। नवनीत राणांचा आमदार संजय खोडकेंवर गंभीर आरोप। खोडके गावगुंडांच्या पाठीशी उभे राहतात। अमरावती महानगरपालिकेसाठी शरद पवार गटाची डाव्या पक्षांसोबत बैठक। मनसे ठाकरे गट, शरद पवार आणि वंचित असं नवं समीकरण। वाजपेयींनी भाजपाला विपरीत काळामध्ये दिशा दिली। मुख्यमंत्र्यांकडून वाजपेयींच्या आठवणींना उजाळा। नागपूरच्या रेशीमबाग परिसरातून 9 लाखाची रोकड जप्त। दिलीप ठाकूर नावाच्या व्यक्तीकडे आढळली रोकड। नाताळाच्या पहिल्या दिवशी नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणं सुरू। मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानं दिलासा। नांदेडमधल्या एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू। 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या, तर आई वडील आढळले गळफास घेतलेल्या अवस्थेत। कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथं बस आणि कंटेनरच्या अपघातानंतर लागली आग। आगीमध्ये 17 जणांचा होरपळून मृत्यू। जगभरामध्ये नाताळाची धूम। पर्यटकांनी फुलली पर्यटन स्थळं। इंग्लंड क्रिकेट संघाच्या अडचणी वाढल्या। गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र जोफ्रा आर्चर ॲशेस मालिकेतून बाहेर। रोशन कुळेला कंबोडिया एअरपोर्टवरून रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। जय महाराष्ट्रमुळे उघड झालं होतं किडनी रॅकेट। नमस्कार।